तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. पुन्हा एकदा भेटल्या आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही आहोत पेणमध्ये. तर तुम्ही विचार करा की पेणमध्ये काय करतात. तर आम्ही चाललेलो आहोत आता एकवीर रेला आणि आमच्याबरोबर ऋत्विक धुमाळ, प्रणित म्हात्रे, जतीन पाटील आणि अजून दोघीजणी फ्रेंड आहेत आमच्या मुंबईच्या. त्या आताच आलेले आहेत, त्यांना पण दाखवतो मी व्हिडिओमध्ये. आणि क्लायमेट बघू शकता, पावसाचं वातावरण आहे आणि वाजलेले आहेत 11. लेट झाला, खूप टाईम झाला कारण आम्ही लवकरच निघलेलो, पण यांना यायला टाईम झाला मुंबईवरनं. तर आता इथनं निघत आहोत. रोशन गेलेला आहे पेट्रोल टाकण्यासाठी गाडीत. आणि हा ब्लॉग खूप भारी होणार आहे. जर नवीन कोण असाल तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघू नका. पहिल्याच पावसात आम्ही चाललेलो आहोत एकविरेला आणि ऑफ डे घेतलेला आहे कारण संडे विंडेला गर्दी असते, त्यामुळे ऑफ डे झालं. तिकडे बघू शकता त्या साईडला आहे सोनाली पाटील. ऋत्विकच्या गाडीवर बघू शकता. आणि झूम नाही मारू शकत कारण हा माझा फ्रंट कॅमेरा आहे. बॅक कॅमेऱ्यामध्ये झूम मारून दाखवला असतो तुम्हाला. सो बाईकवरच चाललेलो आहोत आम्ही आणि जतीन पाटील आहे माझ्याबरोबर. सो बघूया, हा व्हिडिओ स्किप करू. व्हिडिओत खूप मजा करणार आहोत. लेट्स गो, व्हिडिओ कंटिन्यू राहा. लव यू. बघू शकता इकडे सोनाली पाटील. ओ नो भाई, दुर्राटे काढ री. ऋत्विक धुमाळ बघू शकता हेल्मेट घालून आणि सोनाली लाजूच आहे खूप. सोनाली बघू शकता, ही सोनाली. आणि इकडे रोशन गेलाय अजून पेट्रोल टाकायला. पेट्रोल टाकायला गेला का CNG टाकायला गेला मला समजत नाही, गाडी अजून आलाय नाही. आणि आता इथनं आम्ही निघणार आहोत स्टेट. इथे गाडीवाल्या, गाडी तुझी, गाडी तुझी टाकल्याचे काय नाही टाकले माझी. रोशन झालाय पाठी. मी थोडंसं त्याच्यावर थांबलो आणि हलत बघू शकता. पावसाने आमच्यावर कृपा केली. सगळा डस्ट बसली आहे चेहऱ्याला. थोडासा वॉशरूमला जायला लागेल मी, मग सगळा हातपाय धुवायला लागते. केस दूध बघू शकता. आणि इकडे आहे, ही बघा ही माझी मैत्रीण मुंबईची. इकडे बघ ना आला ना, बघ कॅमेऱ्यात बघ. गॉगल माझी तिथे काय होते काय सँडस मालकाचा विभाग भंगाचा असं झाला. गॉगल माझी आणि ॲटिट्यूड बघा, ॲटिट्यूड
तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटतंय आता तुम्ही इथे आलाय अजून हा रोशन प्रणित म्हात्रे आता आलोय काय माहित काय समजत नाही कुठं राहतंय मागच्या मागं आम्हाला थांबवतोय काय ग्रुप मध्ये गाडी एवढी सावकाश ग्रुप मध्ये असं बाईकला समोर इथलं पिक्चर कोण पडला असता तो पडला असं तुला काय आहे गाईज आता फायनली आम्ही एकविरेत पोहोचलेलो आहोत नुसती बीए बरोबर चॅटिंग भाई बघू शकता आम्ही सगळेजण इथे रोशन जतीन व्हिडिओ कॉल कर ना व्हिडिओ कॉल करणार ऋत्विक धुमाळ ती नाट पाळलं जसे काही सेलिब्रिटीज कोण सो फायनली आम्ही आता पोहोचलेलो होतो एकविरेला थोडासा चेहऱ्याचा अवतार बघू शकता बेकार झालेला आहे तो थोडा वॉश करतो चेहरा आणि त्याच्यानंतर वरती जायचा मला कंटाळ येत आहे पण जाऊया थोडा ब्लॉगमध्ये काहीतरी दाखवायला लागेल तर वरती जाऊया बघू शकता गर्दी कमी आहे मला यायचं असेल तर ऑफ डेलाच या गर्दी कमी असते संडेला आलं तर गर्दी खूप आहे तुमच्यावर आहे बाबा मी काही सांगत नाही चला आता कसा चेहरा बिरा आपण काढलं स्वर्गाची सुंदरी ग बाय बाय स्वर्गाची सुंदरी मी गोरा आहे ना त्याच्या माझ्यावर जळतात मी गोरा आहे तर काहीच बघा जळणारे कमी नाही आपल्या इथे असं ते मी काळ लाकूड आहे बस मी गोरा आहे ना माझे तर पोरी जाम बघतात म्हणून हा जळते माझ्या इथे कसं कधी जळायचं तुझ्या असला मारी थोडा माझ्या असलं नको शौचालय म्हणजे टॉयलेट आणि मुतारी म्हणजे हा काय पावडे बिवडे घेऊन भाई मग काय साधा काम नसतं पावडे बिवडे घेऊन फिरतो आमचा साधा काम नसतो आमचा बघा आता बघूया आपण जाणार आहोत तरी किती मिनिटं लागतील जायला आपल्याला 15 मिनिटं लागतील 15 मिनिटात आपल्याला यायचं आहे लगेच घरी निघायचं आहे टायगर पॉइंटला भाई शूट करायचं कडक शूट करायचं आहे टायगर पॉइंटला भाई तिकडे जाता का नाही कुठे आपल्या हॉटेलला द्या तेवढे लांब कुठे शिवराजला इथे कुठं आहे काय शिवराज कुठं पडला तू नाही ते तिकडे गेला तुला माहिती आहे कुठं आहे हायवेला आहे चला तर या येतील का आता गेले आता पोरींची घाणेरडी कधी सवय जाणार नाही बघा एकविरेला तरी पण लिस्टिप घेऊन म्हणजे माहितीये तुम्हाला तर समजलं असेल की पोरी सुंदर का दिसतात कारण त्या त्यांचा सर्व्हिस सेंटर घेऊनच फिरतात बरोबर आणि पोरं बघा भाई इकडनं उशीर हात फिरतात तिकडनं उशीर हात रुबाबाद भाई नादच नाही पोरांचा तुला सांगितलं हेल्मेट तू घेता हेल्मेट तुला सांगितलं लहानाचा पोरांचा नाद नाही भाई पहिलाच आपण पायथ्याशी नमस्कार करणार आहोत आणि चला शूज काढायला जाऊया रोशन चांगला काहीतरी आयरनचं काम चालू आहे मला वाटते सगळा हे केलं इकडे अशी फोडाफोड झालेली आहे काम चालू आहे मला वाटते वरती जायला अर्धात चढलो तेव्हाच पावसाळ्यात पण तेल निघते पावसाळ्यात पण घाम येते भाई जतीनभर हंपाटच चढते जतीन दमतच नाही पण चढ पायऱ्यांचं काम चालू आहे नीट चप्पल काढा पाहिजे तुझी ना ते साईडला काय धावतात ती पालतच का नाही कधी एकविराला तो इकडून फटाचा फुटला आहे असा फाटा फुटल इकडं आपण नंतर तर मित्रांनो बघू शकता फायनली आपण देवळाजवळ पोहोचलेलो आहोत आई नदीच्या आणि आज गर्दी कमी आहे पण थोडी गर्दी आहे देवळात गर्दी खूप आहे आणि जतीन देवळात जाणार आहे गर्दी असेल तर मी जाणार नाही मित्रांनो कारण चालून खूप घाम आलेला आहे त्याच्यामुळे मी काय गर्दी असेल तर देवळात जाणार नाही पण गर्दी तर दिसते शक्यता बघू शकता तर 2 मैत्रिणी आमच्या आलेल्या आहेत पार्टीत येतात आणि नॉनस्टॉप चालत आलो मी बघू शकता घामात भिजलो फोटोशूट चालू आहे सहजासहजी कुठल्या गर्दी खूप आहे
देवळात जायची इच्छा होती पण गर्दी खूप आहे आणि आपल्याला लवकरच निघायचं आहे. मी जतीनला बोलतो तू जाऊन ये. असं पण काय आपलं असं म्हणजे देवळात जायला असं पाहिजे असं काही नसतं. श्राद्ध लागतं दुसरा काय नाही. फोटोशूट चालू आहे. फोटोशूट करा. दोघीजण येतील काय? दोघीजण तर त्या गाईस त्या गेल्या देवळात. मला तर वाटते त्यांना 1 तास तरी लागेल रे. खूप गर्दी आहे. आम्ही एकदा बाहेर थांबलो 3 जण. येऊया आता देवळातनं बाहेर मग आपण निघू डायरेक्ट थेट आणि टायगर पॉईंटला मस्त की फोटोशूट करू. त्याच्यानंतर लवकर झाला पाहिजे राजा. जेवू इथेच वाजवला तुम्ही 2 घेतलात देवाकडे. आम्ही मागितलं ध्रुवांचं लगेच लग्न होऊ द्या, आम्ही लगेच येऊ त्याच्यासोबत. आई ग देवा किती गोड आहात ना तुम्ही. माझ्यासाठी काय काय मागता दोघी जणी. तू काय मागितलास रे माझ्यासाठी? सांगायचं नसतं. आई ग बघू शकता आता या देवळात ना आलेले आहेत आणि आता यांना जास्त बसवत नाही आम्ही. आता डायरेक्ट निघतोय. जाम वाजलेले आहेत. टायगर पॉइंटला पण फोटो काढायचे आहेत. सोनाली मला काय घेशील? काय नाही घेणार तुला? का नाही घेणार? मला का नाही घेणार? माझा किती प्रेम आहे संकल्पाचा माझ्यावर. मला बर्फी घेतोय. बघ किती प्रेम आहे संकल्पाचा. काय तुला पाहिजे? तुला काय पाहिजे? माझी गर्लफ्रेंड कुठे आहे? आता आम्ही आलोय मंदिराच्या खाली डायरेक्टली. बघू शकता सगळ्या दर्शन घेतला यांनी. दर्शन नाही मला घ्यायचाच नव्हता. तर आता आमच्या जोडीने येणार दर्शनाला हे आता त्यांनी सांगितले ऑलरेडी. आम्ही माझी बायको आणि मी येणार आहे जोडीने. माझी गर्लफ्रेंड मी बायको आणि मी येणार आहे. आमची बायकोचं नाव लवकरच गेस करीन मी. लवकरच व्हिडिओमध्ये गेस करीन. जतीन माझ्या गाडीला हार बांधताय. असा मित्र असा की काय बोलतात बायकोचं नाव कशावर आणि कशावर नाही ते नको सांगूस तू. आपला जरा थोंड कमी झाला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने रंगवला. तर मित्रांनो आता आम्ही थांबलोय रेस्टॉरंट्सला. बघू शकता कोकण काहीतरी आहे जायका. व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण आहेत. चला जरा पोट भरती करूया. जाम धावलो. थोडासा जेवूया आणि मग त्याच्यानंतर टायगर पॉईंटला फोटो काढूया. माझी एकच मैत्रीण आहे संकल्पा. तिने मला बर्फी दिली. नाही तेही बघा कोण नाही दाखवलं आधीच्या ह्याच्यात. लाज वाटली पाहिजे माणसाला. लाज. आईस चिकन थाळी आलेली आहे आमची. स्पेशल चिकन थाळी. एक नंबर लागते. बघा 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 उपवास आहे त्यांचा. बघा जेवून झोपलाय. जेवण हॉटेलमध्ये पासलाय आणि हवं बाली पण कुठे चालली त्याची. पैसे दे त्याला पाठव. चला आता जेवून झालं आपला. आता निघलेलो आहोत घरी. टायर फुटला मग कसला ढापकन इथं नाही. चला जाऊया आता निघून. सगळेजण निघले. बघू शकता आम्ही थांबलो टायगर पॉइंटला आणि तो थोडासा फोटोशूट करतोय. फोटोशूट करायच्या अगोदर माहिती टी शर्ट चालतात बघा. फोटोशूट करायची इच्छाच गेली बाई. मेरे खयालो की मालिका. अप्सरा का नाही तू? एकटा एकटा मका खात आहे. वाटला पाहिजे. आम्ही विचारलेला पण काही लोक देत नाही मका. दुनियादारीला सोडून दूर आयलो तुझे मी दाराला. रातभर झोप मला आलीच लाय. लागलो मिस कॉल माराला. सारी दुनियेची मौजा देईन तुला. हिऱ्या मोत्यानं सजवीन पोरी तुला. चुकी बोली मी पोत सॉरी तुला. पुन्हा देताना चान्स नाही रुसायला. जोड्याशी आपण राहू आणि इश्काची दुनिया फिरू. बघू चला इथे बघू शकता तुम्ही फोटोशूट चालू आहे. चला लोणावळा चिकी 100ला 3 जाऊ फिरायला लोणावळा. तुझी मजा काय घेतोस? ही नाही काय मला वाटलं मक्याच्या गाडीवर आणलं काय घेतलं तिकडे करायला लागत. तर मित्रांनो आता आम्ही बस पोहोचलेलो पेन स्टॉप मध्ये आणि यांना दोघींना आम्ही सोडतोय. बघ इकडे. अरे इकडे बघशील का नाही? तुम्हाला असं
तुम्हाला असं वाटेल की त्या आमच्या गर्लफ्रेंड आहेत, पण त्या जस्ट आमच्या मुंबईच्या फ्रेंड आहेत. ओनली फ्रेंड्स आहोत आणि आम्ही फिरायला गेलतो एकविरेला. बाकी काय नाही, जस्ट फन करतो आम्ही आणि जुन्या फ्रेंड आहेत त्या. तुम्हाला असं वाटत असेल तर आम्ही क्लोज फ्रेंड आहोत, बाकी काय नाही आमचा. सो आम्ही सगळेजण एकविरे गेलतो. फ्रेंड बघू शकता. आणि आता यांना सोडत आहोत आम्ही पेंटच्या स्टॉपमध्ये आणि इथनं जातील त्या त्यांच्या घरी. जातील नाही तर राहतील. मग तिला पण घे ना, तू आता का तिला? ही तर माझी जाम क्लोज फ्रेंड आहे. तर ब्लॉग आम्ही इथंच एंड करत आहोत. जास्त काही बोलत नाही, दमलोय. बोलायची शक्ती नाही. टी शर्ट बघू शकता, डस्ट उडलेली आहे फुल. सो हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटत राहू आपण अशाच व्हिडिओमध्ये. लई बोलती चालली. चला बाय.